In the last video of 16th and 18th century, we learned about the Elizabethan drama and the contribution of the Elizabethan dramatist. So, in that video, we also discuss about the contribution of university wits. Now, we will deeply discuss about the university wits. The term university wits is applied to a group of scholars who wrote in the closing years of 16th century, means in between 1584 to 1904, the last 10 years of the 16th century. They arrived in London from Oxford and Cambridge University, and significantly influenced the development of Elizabethan literature. The group included John Lilly, George Peele, Robert Greene, Christopher Marlowe, Thomas Lodge, Thomas Nash, and Thomas Kyde. At the time when the university wits entered the scenario of the English drama, one of the prevailing traditions was the imitation of ancient Roman drama. युनिव्हर्सिटी वेट्स हे इंग्लिश ड्रामाच्या एकंदरीत परिघामध्ये किंवा त्या दृश्यामध्ये किंवा इंग्लिश ड्रामामध्ये युनिव्हर्सिटी वेट्स ग्रुप उदयास येण्यापूर्वी त्यावेळेची जी काही परंपरा होती ती ही रोमन ड्रामा जो एक इमिटेशन केलं जायचं किंवा इमिटेशन ऑफ एन्शंट रोमन ड्रामा, जे पारंपरिक किंवा प्राचीन रोमन ड्रामा होते त्याची परंपराचं इमिटेशन केलं जायचं. त्याच गोष्टी एका स्टोरी तीच स्टोरी एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जायचा. फॉर एक्झाम्पल, गॉर्बडक अँड राल्फ रॉस्टर डॉयस्टर हे त्याचे उदाहरण आहेत. युनिव्हर्सिटी विट्स येण्याच्या अगोदर कशा पद्धतीने नाटकं लिहिली जायची. The native tradition at that time was divided of the artistic excellence of classical Greek and Roman drama. जे नेटिव्ह ट्रॅडिशन आहे त्यावेळेचं ते एक प्रकारचं क्लासिकल ग्रीक आणि रोमन ड्रामा यामध्ये डिवाइड केलेलं होतं. The special quality of the university wits was that although they too looked up the classical drama and had also woven the general pattern of the drama into their creations, युनिव्हर्सिटी विट्स यांनी किंवा त्यांची एक स्पेशल क्वालिटी काय होती की त्यांनी क्लासिकल ड्रामा देखील अभ्यासला किंवा त्यात बघितलं, ॲज वेल ॲज दे ओव्हन द जनरल पॅटर्न ऑफ ड्रामा. त्याचप्रमाणे एक नॉर्मल ड्रामाचा पॅटर्न आहे तो देखील त्यांच्या क्रिएशनमध्ये वापरला. एट दे डिड नॉट इमिटेट इट ब्लाइंडली, पण त्यांनी फक्त डोळे बंद करून ते इमिटेट केलं नाही. दे गेव अ काइंड ऑफ रोमॅन्टिक ड्रामा. त्यांनी एक प्रकारे रोमॅन्टिक ड्रामा देखील दिला टू द इंग्लिश स्टेज, विथ बिकेम अ सोर्स ऑफ इन्स्पायरेशन फॉर शेक्सपियर लेटर ऑन. त्यांनी लिहिताना डोळे बंद करून किंवा सरळ इमिटेशन केले नाही, तर त्यांनी त्यांचं स्वतःचं त्याच्यामध्ये क्रिएशनमध्ये एक कंट्रीब्युशन दिलं. रोमॅन्टिक ड्रामा त्यांनी इंग्लिश स्टेजसाठी दिला, विच बिकेम अ सोर्स ऑफ इन्स्पायरेशन, की जे शेक्सपियरसाठी एक इन्स्पायरेशन ठरलं. ड्युरिंग द 16th century, इंग्लिश ड्रामा सेटल्ड इंटू अ रेग्युलर एंटरटेनमेंट. आणि मग 16व्या शतकामध्ये इंग्लिश ड्रामा एक प्रकारे रेग्युलर एंटरटेनमेंट म्हणून सेटल्ड झाला. द स्टेज ऑफर्ड massive opportunities for the dramatist, but it remained in a state of chaos. स्टेजनं ड्रामाटिस्टसाठी एक प्रचंड मोठी संधी निर्माण करून दिली, पण इन अ स्टेट ऑफ चाऊस या बाबतीत कमी किंवा रिमेन इन अ स्टेट ऑफ चाऊस असं आपण म्हणूयात. विथ देअर प्रोफेशनलिझम, while they rescue English drama from the medieval mire or religion, and they also paved the way for Shakespeare. 16व्या शतकामध्ये इंग्लिश ड्रामा एक रेग्युलर एंटरटेनमेंट म्हणून सेटल झाला
स्टेजनं ड्रामाटिस्टसाठी एक मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करून दिल्या, पण इन अ स्टेट ऑफ चाऊस इट रिमेन, ते बाकी राहिलं इन अ स्टेट ऑफ चाऊसच्या बाबतीत. विथ देअर प्रोफेशनलिझम व्हाईल दे रेस्क्यू इंग्लिश ड्रामा फ्रॉम अ मिड्युअल मायर. जेव्हा त्यांनी एका प्रोफेशनल लेवलला इंग्लिश ड्रामाची सुटका केली जणू काही फ्रॉम द मिड्युअल मायर ऑफ रिलिजन, फक्त आणि फक्त धर्मावरच त्यावेळेला नाटकं लिहिली जायची किंवा पारंपरिक नाटकं लिहिली जायची, त्याच्यापासून इंग्लिश ड्रामा एक वेगळ्या पद्धतीनं, एका वेगळ्या अंगानं या लेखकांनी ड्रामाटिस्टनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ती जी नवीन सुरुवात होती ती शेक्सपियरसाठी एक मोकळा मार्ग निर्माण होण्याची सुरुवात होती, किंवा शेक्सपियरसाठी एक मार्गच जणू काही त्यांनी मोकळा केला. आता आपण बघूया द जॉन लिली फ्रॉम द ग्रुप ऑफ युनिव्हर्सिटी विट्स वॉज द लीडर ऑफ द ग्रुप. तो जणू काही युनिव्हर्सिटी विट्सच्या ग्रुपचा लीडर होता. हिज रिसेप्टिव्ह माइंड वॉज हॉस्पिटेबल टू दी मोर डेलिकेट ग्रेसेस ऑफ लिटरेचर. इन अ सिरीज ऑफ विटी comedies Compass, Sappho and Phao, Endymion, Midas ही नाटकं आहेत किंवा ही या सिरीज आहेत. ही ॲड्रेस्ड एलिझाबेथ इन डेलिकेट फ्लॅटरी प्रेझिंग बाय टर्न द चार्म्स ऑफ द chastity of the woman, the chastity of the virgin, the majority of the queen. It was Lily who was largely responsible for the first elaboration of romantic sentiment. जॉन लिलीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. हे ज्या साहित्यिकानं त्याच्या पहिल्यांदा आयुष्यामध्ये किंवा एकंदरीत साहित्यात पहिल्यांदा ज्या माणसाने हे वाक्य वापरलं तर तो जॉन लिलीचं वाक्य आहे, प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं. त्याने काही सिरीज लिहिल्या विटी कॉमेडीजच्या, त्या एक कंपॅस, सॅफो अँड फाओ, एंडिमाइन ॲज वेल ॲज मिडास ह्या त्याने कॉमेडी विटी कॉमेडीच्या सिरीज लिहिल्या. यामध्ये त्याने ॲड्रेस्ड केलेले एलिझाबेथला इन डेलिकेट फ्लॅटरी प्रेझिंग ॲज वेल ॲज बाय टर्न द चार्म्स ऑफ द चॅस्टिटी. नाउ वी विल सी द फर्स्ट dramatist from the University Wits, that is John Lilly. John Lilly was the leader of the group. His receptive mind was hospitable to the more delicate graces of literature. In a series of witty comedies that encompassed Sappho and Phao, Endymion and Midas. In this comedy series, he addressed Elizabeth in a delicate, flattery praising by turn the charms of the chastity of the woman, the chastity of the virgin, the majority of the queen. It was Lily who was largely responsible for the first elaboration of romantic sentiment. जॉन लिली हा युनिव्हर्सिटी विट्स या ग्रुपचा लीडर होता. हिज रिसेप्टिव्ह माइंड वॉज हॉस्पिटेबल to the more delicate grace of literature. In a series of witty comediesच्या सिरीजमध्ये त्याने कॅम्पस, सॅफो अँड फॅओ, एंडिमाइन अँड मिडास हे कॉमेडी सिरीज लिहिली किंवा या कॉमेडी सिरीज लिहिल्या. आणि यामध्ये त्याने एलिझाबेथला ॲड्रेस करून लिहिलेलं आहे. त्यामध्ये तो जणू काही एक खुशामत करतोय एलिझाबेथला ॲड्रेस करून, आणि एक शुद्धता म्हणा किंवा महिलांची शुद्धता म्हणा किंवा द चॅस्टिटी ऑफ द व्हर्जिन म्हणा किंवा द मॅजॉरिटी ऑफ द क्वीन म्हणा, या ज्या गोष्टी आहेत त्या त्यानं एलिझाबेथला ॲड्रेस करून या विटी कॉमेडी सिरीजमध्ये लिहिलेल्या आहेत. लिली यानं निर्माण केलेलं हे साहित्य किंवा एक नवीन पद्धत, तो
मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्सिबल ठरला रोमॅन्टिक सेंटिमेंटला पहिल्यांदा एलॅबोरेट करण्यामध्ये. लिली रोट इन इपिस्टिक प्रोज, आर्टिफिशियल इन स्ट्रक्चर and language, but refined in manner, witty and graceful. Lily's plays, with their sparkle and courtly air, the first artistic plays, they made ready the way for Shakespeare's Love's Labor Lost, A Midsummer Night's Dream, and As You Like It. लिलीनं इपिस्टिक प्रोज लिहिले आर्टिफिशियल स्ट्रक्चरमध्ये, लँग्वेजमध्ये, आणि त्याचा जो स्ट्रक्चर होता, त्याची जी भाषा होती ही एक प्रकारे आर्टिफिशियल होती, पण त्यानं त्याच्यामध्ये जे काही रिफाईन केलं, एक मॅनर, विटी आणि ग्रेसफुल, हे त्यानं छानपैकी त्या ठिकाणी रिफाईन केलेलं आहे, मांडलेलं आहे. लिलीज प्ले जे आहेत विथ देअर स्पार्कल अँड कोर्टली एअर, द फर्स्ट आर्टिस्टिक प्लेयर, त्याची जी नाटकं आहेत त्याच्यामध्ये त्यानं स्पार्कल आणि कोर्टली एअर एक पहिले आर्टिस्टिक प्लेस त्याने लिहिलेले आहे. त्यानं शेक्सपियरच्या नाटकांसाठी एक आयता मार्ग तयार केलेला आहे. मग शेक्सपियरची त्या टाईपची कुठली नाटकं, तर लव्हज लेबर लॉस्ट, अ मिडसमर नाईट्स ड्रीम अँड ॲज यू लाईक इट, इन्क्लुडिंग लाईक लिली सेकंड ड्रामाटिस्ट, that name is George Peel. He flattered Elizabeth in his graceful passerelle. त्यानं देखील एलिझाबेथची खुशामत केलेली आहे त्याच्या ग्रेसफुल पॅसरलमध्ये. द अरेंजमेंट ऑफ पॅरिस, द अरेंजमेंट ऑफ पॅरिसमध्ये ही यूज द सेम ऑर्नेट मॅनर इन हिज स्क्रिप्चर ड्रामा. द अरेंजमेंट ऑफ पॅरिस यामध्ये देखील त्याने सेम ऑर्नेट मॅनर यूज केलेलं आहे स्क्रिप्चर ऑफ ड्रामाचा. द लव्ह ऑफ डेव्हिड अँड फेअर बाथशेब, इन विच ही फॉलोड क्लोजली द बायबल रेकॉर्ड. या दोन नाटकांमध्ये त्याने बायबलचा आधार घेतलेला आहे. द लव्ह ऑफ डेव्हिड अँड फेअर बाथशेब यामध्ये त्याने बायबलचा आधार घेऊन लिखाण केलेले. इन हिज प्ले एडवर्ड फर्स्ट ही टर्न टू नॅशनल हिस्ट्री. त्याचा जो पहिलं नाटक आहे एडवर्ड फर्स्ट, यामध्ये त्यानं नॅशनल हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये लिखाण केलेलं आहे. पॅरोडाइड द रोमॅन्टिसिस्ट इन द वर्ल्ड वाईव्स टेल. इन द वर्ल्ड वाईव्स टेल मध्ये त्यानं एक ज्याला आपण म्हणतो हिस्टोरिकल किंवा पहिल्या नाटकामध्ये त्यानं केलेली सुरुवात आणि त्या सुरुवातीनंतर त्यानं त्याच्या इतर नाटकांमध्ये काही वेगवेगळे बदल करत घेतले. द वर्ल्ड ही पॅरोडाइज द रोमॅन्टिसिस्ट इन द ओल्ड वाईव्स टेल. बाय फार द मोस्ट ओरिजिनल ऑफ द पीपल्स प्ले वॉज द ओल्ड वाईव्स टेल विच हॅज अ परफेक्ट चार्म ऑफ रोमॅन्टिक ह्युमर. नंतर त्यानं द ओल्ड वाईव्स टेलमध्ये एक रोमॅन्टिक ह्युमर छानपैकी वापरलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर पुढील ड्रामाटिस्ट आहेत रॉबर्ट ग्रीन. रॉबर्ट ग्रीन वॉज अ मेंबर ऑफ बोथ युनिव्हर्सिटीज. ही ट्राईड अन इमिटेशन एंटाइल्ड Alphonsus after the Marlowe's Tamburlaine. His second play was written with Lodge and entitled The Looking Glass for London and England. It is a mixture of elements from the moralities and modern Elizabethan satire. Then there followed Friar Bacon and Friar Bungay and James IV. With Green, we find a dramatic form in which realism and idealism meet. रॉबर्ट ग्रीन हा दोन्ही युनिव्हर्सिटीचा मेंबर आहे. ही ट्राईड अँड इमिटेशन एंटायटल एल्फोन्सस. त्यानं एक अनुकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये त्यानं लिखाण केलेल्या लिखाणामध्ये एल्फोन्सस नावाचं एक त्याचं लिखाण, त्याच्यानंतर मार्लोचं त्यानं टॅम्बोरलेन नावाचं जे लिखाण आहे यांचं त्याने इमिटेशन केलेलं आहे. ही सेकंड प्ले वॉज रिटन विथ लॉज. त्याचं जे दुसरं लिखाण आहे त्या लिखाणामध्ये किंवा त्याच्या नाटकामध्ये त्यानं लॉज आणि त्यानं एकत्र लिखाण केलेलं आहे आणि त्या लिखाणाचं टायटल आहे द लुकिंग ग्लास फॉर लंडन अँड इंग्लंड. इट इज अ मिक्सचर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम द मॉरॅलिटीज अँड मॉडर्न एलिझाबेथन सटायर. ते एक प्रकारचं मॉरॅलिटी आणि मॉडर्न एलिझाबेथन सटायरचं मिक्सचर आहे. देअर
followed Friar Bacon and Friar Bungay and James IV with Green. त्यानंतर जे फ्रायर बॅकन अँड फ्रायर बंगे जे आहे, त्याचबरोबर जेम्स फोर नावाचं नाटक आहे. विथ ग्रीन वी फाइंड अ ड्रामॅटिक फॉर्म. आता यामध्ये आपल्याला एक ड्रामॅटिक फॉर्म बघायला मिळतो, किंवा आपल्याला असं कळतं की बाबा यामध्ये एक नवीन ड्रामॅटिक फॉर्म जो आहे, जो रिअलिझम अँड आयडियालिझम हे एकत्र येताना आपल्याला रॉबर्ट ग्रीनच्या नाटकांमध्ये बघायला मिळतं. थॉमस लॉज वॉज एज्युकेटेड ॲट ऑक्सफोर्ड. थॉमस लॉज हा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला होता. ही वॉज अ फॅसेल रायटर अँड इन अ क्विक सक्सेशन रोट 2 plays, दी वाउंड्स ऑफ सिव्हिल वॉर अँड अ लुकिंग ग्लास फॉर लंडन अँड इंग्लंड. बट ही इज बेटर नोन ॲज द रायटर ऑफ युफिस्टिक प्रोज रोमॅन्स, रोसॅलिंड, द सोर्स ऑफ शेक्सपियर्स, ॲज यू लाईक इट. Another university wit, that is Thomas Nash. Thomas Nash is known for his Summer's Last Will and Testament and The Unfortunate Traveler. So Thomas Nash हा Summer's Last Will and Testament त्याचबरोबर The Unfortunate Traveler या त्याच्या साहित्यासाठी ओळखला जातो. Among Shakespeare's predecessors, Thomas Kyde and Marlowe occupy a permanent place. शेक्सपियरच्या अगोदरची जी पिढी आहे, तर त्यामध्ये थॉमस काईड आणि मार्लो यांचं जे काम होतं किंवा त्यांचं जे लिखाण होतं, त्या लिखाणामुळे त्यांनी एक स्वतंत्र जागा, जणू काही कायमची जागा स्वतःची निर्माण केली. दे वेर बोथ इन्फ्लुएन्स्ड बाय सेनेका, ॲट द सेम टाइम कंट्रीब्युटेड समथिंग ऑफ देअर ओन टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ इंग्लिश ट्रॅजेडी. शेक्सपियरच्या अगोदरचे थॉमस काईड आणि मार्लो यांनी एक प्रकारे त्यांची स्वतःची जागा निर्माण केली. त्याचबरोबर सेनेकाचा त्यांच्यावर दोघांवरही प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे एकाच वेळेला इलिझाबेथन ट्रॅजेडीसाठी, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं काहीतरी या डेव्हलपमेंटसाठी लावलेलं आहे, किंवा स्वतःची बुद्धी, स्वतःचं कौशल्य, स्वतःचं जॉनर एक नवीन पद्धतीचं मांडण्यासाठी त्यांनी या इंग्लिश ट्रॅजेडीमध्ये स्वतःचे विचार मांडलेले आहेत कंट्रीब्युशनसाठी. थॉमस काईड डज नॉट सीम टू हॅव एनी ऑफ दॅट युनिव्हर्सिटीज. थॉमस काईड आपल्याला स्वतंत्र युनिव्हर्सिटीचा सध्या तिथे दिसत नाहीये. बट हिज कंट्रीब्युशन टू ड्रामा इज इंट्रिन्सिकली ॲज वेल ॲज हिस्टोरिकली इम्पॉर्टंट. पण त्याचं जे ड्रामाच्या संदर्भातलं कंट्रीब्युशन आहे, हे अतिशय मनापासून आंतरिकपणे इतिहासाच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्वाचं आहे. The Spanish tragedy established itself as a lasting genre in the Elizabethan and Jacobean theater. त्याची जी स्पॅनिश ट्रॅजेडी नावाचं जे नाटक आहे, या नाटकानं जणू काही एक लास्टिंग जॉनर इन द एलिझाबेथन अँड जॅकोबियन थिएटर मध्ये फॉर्म केला, इन द फॉर्म ऑफ रिव्हेंज ट्रॅजेडी. रिव्हेंज ट्रॅजेडी जी आहे, द स्पॅनिश ट्रॅजेडी, या रिव्हेंज ट्रॅजेडीच्या फॉर्म मध्ये त्यानं स्वतः एक नवीन फॉर्म, जणू काही एक जॉनर, लास्टिंग जॉनर इन द एलिझाबेथन अँड जॅकोबियन थिएटर मध्ये एस्टॅब्लिश केला व्हाया रायटिंग दी स्पॅनिश ट्रॅजेडी. सो ही रोट फोर्सफुल अँड कॅपेबल डायलॉग. त्याचे एक वजनदार आणि एक कॅपेबल डायलॉग्स त्याने त्या नाटकांमध्ये लिहिले. ही ऑल्सो प्रेझेंटेड इन द हिरो अ न्यू टाईप ऑफ वॅसिलेटिंग ट्रॅजिक हिरो. त्यानं जो हिरो प्रेझेंट केला एका नव्या पद्धतीनं, एक विचित्र ट्रॅजिक हिरो त्याच्या नाटकांमध्ये किंवा त्याच्या ट्रॅजेडीमध्ये त्यानं रिप्रेझेंट केलेला आहे. ॲट द टाइम ऑफ मार्लोज अरायवल अपॉन द इंग्लिश स्टेज, द इंग्लिश ड्रामा वॉज इन अ chaotic stage. It is needed a great genius who could give the drama its shape. जेव्हा मार्लो इंग्लिश स्टेज मध्ये आला किंवा जेव्हा मार्लोचं आगमन झालं, त्यावेळेला इंग्लिश ड्रामा वॉज इन अ चाओटिक स्टेज. एक अव्यवस्थित किंवा प्रचंड गोंधळ, अस्थिरता इंग्लिश स्टेज मध्ये होती. आणि खरं म्हणजे इट्स नीडेड अ ग्रेट जिनियस हु कुड गिव्ह द ड्रामा इन अ शेप. अशा जिनियसची खरं म्हणजे गरज होती इंग्लिश ड्रामासाठी, आणि थॉमस मार्लो
आल्यानंतर त्यानं सुरुवात केली. अँड धिस वॉज फुलफिल्ड बाय मार्लो. त्यानं त्या पद्धतीनं एक प्रॉपर डिरेक्शन, प्रॉपर शेप, प्रॉपर स्टेबिलिटी इंग्लिश ड्रामाला देण्याचं काम केलं. ही प्रोव्हाइडेड हिरोइक सब्जेक्ट which appealed to his imagination. His heroes are Tamburlaine, Dr. Faustus, Barabbas, embodying passion for world, conquest, knowledge and wealth respectively. त्याचे जे हिरोज आहेत ते हिरोज एक टेम्बरलेन आहेत, डॉक्टर फॉस्टस आहे, बॅराबास आहे. हे सगळे जे त्याचे हिरोज आहेत किंवा ते कॅरेक्टर्स आहेत, एम्बॉडिंग पॅशन फॉर वर्ल्ड कॉन्क्वेस्ट, एक दृश्य स्वरूपामध्ये किंवा एक मूर्त स्वरूपामध्ये पॅशन फॉर वर्ल्ड कॉन्क्वेस्ट, एक जागतिक विजयाच्या दृष्टिकोनातून किंवा ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आणि संपत्तीच्या दृष्टिकोनातून एक रिस्पेक्टिव्हली त्यानं ते हिरोज प्रेझेंट केले. मार्लो ऑल्सो ॲडेड टू द कन्सेप्शन ऑफ ट्रॅजेडी. त्याचबरोबर मार्लोने एक ट्रॅजेडीच्या कन्सेप्शन मध्ये देखील मदत केलेली आहे किंवा कंट्रीब्युशन केलेलं आहे. मार्लो वॉज अ ग्रेट पोएट. मार्लो एक ग्रेट पोएट होता. हिज पोएट्री रेजेस क्रूड मिडिवल ड्रामा टू द रियल ऑफ हाय ट्रॅजेडी. त्याने त्याच्या काव्याच्या माध्यमातून एक ढोबळमानानं मिडिवल ड्रामाला किंवा ड्रामाच्या क्षेत्राला एक हाय ट्रॅजेडीमध्ये जे आहे त्यामध्ये एक मदत करण्याचं काम केलेलं आहे. दी पॉइग्नंटली पॅथेटिक डेथ सीन ऑफ फॉस्टस, द सीन ऑफ किंग एडवर्ड ॲट द केनिलवर्थ कॅस्टल अँड दी रॅप्चरस क्राय ओव्हर द डाईंग Xenocrate remain permanently in the mind of the reader. मार्लो एक ग्रेट पोएट होते. त्यांनी त्यांच्या काव्याच्या माध्यमातून मिडिवल ड्रामाला एक प्रकारे एक ढोबलमानानं मिडिवल ड्रामाला त्याच्या हाय ट्रॅजेडीमध्ये देखील हाय ट्रॅजेडीच्या क्षेत्रामध्ये देखील कंट्रीब्युशन देण्याचं काम केले. द पॉइग्नंटली पॅथेटिक डेथ ऑफ सीन ऑफ फॉस्टस. फॉस्टसचा जो अगदी दुर्दैवी मृत्यूचा जो सीन आहे, द सीन ऑफ किंग एडवर्ड ॲट केनिलवर्थ कॅस्टल. किंग एडवर्ड जो आहे, किंग एडवर्डचा सुद्धा जो सीन आहे की जो केनिलवर्थ या किल्ल्याचं जे दृश्य दाखवलं जात आहे अँड रॅप्चर्स, एक प्रकारे अत्यानंद झालेलं रडणं जे आहे जे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. रॅप्चर्स क्राय ओव्हर द डाईंग, मृत्यू झाल्यानंतर एक रॅप्चरस क्राईंग जे आहे ते देखील याच्यात त्यानं दाखवलेलं आहे. जेनोक्रेट रिमेन परमनंटली इन द माइंड ऑफ द रीडर. आता हा जो सीन आहे मग तो पॉइग्नंटली पॅथेटिक डेथ सीन असेल फॉस्टसचा किंवा किंग एडवर्डचा केनिलवर्थ किल्ल्यावर झालेलं त्याच्या मृत्यूचा सीन असेल, हा सगळा सीन या सीनवर जे रॅप्चरस क्राय ओव्हर द डाईंग आहे, जे एखाद्या माणसाच्या मृत्यू झाल्यानंतरचं जे रडणं आहे ते रडणं झेनोक्रेट कॅरेक्टरचं ते परमनंटली रीडरच्या माइंडमध्ये राहतं. अशा पद्धतीचं त्याचं लिखाण आहे. अमंग द लेसर नोन युनिव्हर्सिटी वेट्स वेअर थॉमस नॅश अँड थॉमस लॉज. युनिव्हर्सिटी विट्सच्या अगोदरची जी काही मंडळी सुरुवातीला होती की मग ते थॉमस नॅश असतील किंवा थॉमस लॉज असतील, अकॉर्डिंग टू द क्रिटिक्स दे हॅव नॉट कंट्रीब्युटेड मच टू द ग्रोथ ऑफ इंग्लिश लिटरेचर. आता काही क्रिटिक्सच्या म्हणण्यानुसार थॉमस नॅश आणि थॉमस लॉज यांनी इंग्लिश लिटरेचरसाठी फार काही कंट्रीब्यूट केलंय असं त्यांना वाटत नाही. इन शॉर्ट, ऑल द युनिव्हर्सिटी विट्स गेव टू मच कंट्रीब्युशन for the development of Elizabethan literature. The university wits prepared the soft ground for William Shakespeare and made a notable contributions for the growth of literature during the Elizabethan age. काही इतिहासकारांच्या मध्ये किंवा काही क्रिटिक्सच्या मते थॉमस नॅश आणि थॉमस लॉज यांनी फार काही कंट्रीब्युशन केले असं त्यांना वाटत नाही. पण
दुसऱ्या बाजूला, in short, all the university weeds gave too much contribution to the Elizabethan literature, either Elizabethan age in the terms of English literature. इंग्लिश लिटरेचरसाठी युनिव्हर्सिटी वीड्सचं प्रचंड कंट्रीब्युशन आहे असं सांगता येईल. आणि त्यांनी विल्यम शेक्सपियरसाठी एक सॉफ्ट ग्राउंड बनवलं आणि ज्याचा फायदा एलिझाबेथन एज नंतर शेक्सपियरला झालेला आपल्याला दिसतो. सो दॅट्स ऑल अबाउट द एलिझाबेथन एज 1550 to 1603. From next video we will focus on the Jacobean period, which starts from 1603 to 1650. Okay, thank you so much.